नमस्कार. आज आपण पाहूया पद्य पाठ क्रमांक 5 हनुमत्लुती या पाठाचा भाषाभ्यास. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 माध्यम भाषया ससंदर्भम स्पष्टीकुरुत. प्रथमं वाक्यम आकुलः किमपि जात संशयो द्वारताडनम अथ अकरोत् बहु. सर्वप्रथम आपण या वाक्याचे भाषांतर किंवा सरलार्थ लिहिणार आहोत. आकुलः व्याकुळ झालेला, उद्विग्न झालेला किंवा व्याकुळ झालेला, आणि किमपि काहीतरी, जात संशयः संशय आलेला, ज्याला काहीतरी संशय आलाय आणि त्यामुळे जो उद्विग्न झालाय अशा त्या सैनिकाने किंवा रक्षकाने अनेक वेळा द्वारताडन दार वाजवले, बऱ्याच वेळा दार वाजवले. हे या वाक्याचं भाषांतर झाले. संदर्भामध्ये आपण लिहिणार आहोत वरील पंक्ती हनुमत्लुती या पाठातून घेतली आहे. हा पाठ डॉक्टर ग बा पळसुले यांच्या वैनायकम या महाकाव्यातून घेतला आहे. त्यानंतर स्पष्टीकरण. आता हा काय प्रसंग आहे याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नशील होते. इंग्लंडमध्ये ते शिकण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी तेथे ते अमेरिकेतील वर्तमानपत्रांमधून भारताच्या राजकारणाविषयी इंग्रज लोक भारतीयांना कसे त्रास देत आहेत, कसे शोषण करत आहेत याविषयी लेख लिहित असत. या लेखांमुळे इंग्रज सरकारचा सावरकरांवर रोष निर्माण झाला. सावरकर बॉम्ब तयार कसे करतात याबद्दलचे लेख लिहून भारतात पाठवत असत आणि त्यामुळे बॉम्ब तयार करण्याची पद्धत भारतीय क्रांतिकारकांना मिळाली. भारतामध्ये अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या इंग्रजी अधिकाऱ्याचा बॉम्ब टाकून वध केला. या त्याच्या कृतीचा आरोप सावरकरांवर इंग्रज सरकारने घेतला. इंग्रज सरकारने असा आरोप केला की सावरकरांनी मदत केल्यामुळे ही घटना घडली आणि म्हणून सावरकरांना इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना शिक्षा केली जाणार होती. हा खटला चालवण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी इंग्लंडवरून त्यांना भारतात कैदी म्हणून नेण्यात येणार होते. आता ही एवढी जी पार्श्वभूमी आहे ही आपल्याला पाठामध्ये दिलेली नाहीये, परंतु ही पार्श्वभूमी आपल्याला थोडक्यात इथे सांगितल्याशिवाय आपल्याला हे उत्तर लिहिता येणार नाही, कारण ते स्पष्टीकरण आपल्याला त्याशिवाय पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही. आणि मग ही आधीची कथा जरी आपल्याला पाठात दिली नसली तरी थोडक्यात सांगावी लागणार. त्यानंतर आता आपण पाठात जे वर्णन दिलंय ते वर्णन करणार की त्यामध्ये इंग्लंडहून भारतात सावरकरांना कैदी म्हणून नेण्यासाठी ब्रिटिश सरकारने मोरिया ही नौका, या नौकेतून सावरकरांना पाठवले. सावरकर हे या नौकेवर कैदी होते, त्यांच्यावर पहारा होता, त्यांच्या हातापायात बेड्या असत आणि सावरकरांच्या मनात मात्र या बेड्या तोडून पळून जाण्याचे विचार होते. याचं कारण इंग्रज सरकार खटला भरवण्याचं खोटं नाटक करणार, इंग्रज सरकार आपण न्यायाने वागतो असे अख्ख्या जगाला दाखवणार, परंतु प्रत्यक्षात मात्र भारतीयांवर अन्यायच करणार हे निश्चित होते. आणि म्हणून त्यांच्या कैदेत खितपत पडून मरण्यापेक्षा
पळून जाण्याचा प्रयत्न केलेला चांगला, हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना प्राण गेला तरी बेहत्तर, असा विचार सावरकरांनी केला. आपला विचार योग्य आहे हे पडताळून पाहण्यासाठी त्यांनी इतिहासातील श्रेष्ठ पुरुषांचे आचरण आठवून पाहिले. त्यामध्ये कंस राक्षसाच्या बंधनातून जसे कृष्णाने पलायन केले, किंवा शिवाजी महाराजांनी जसे आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून पलायन केले, ही श्रेष्ठ उदाहरणे त्यांनी आठवली. आणि म्हणून या नौकेतून पळून जाणे योग्य असे त्यांनी ठरवले. पहारा असल्यामुळे पळून जाणे सोपे नव्हते. म्हणून सावरकरांनी एक योजना ठरवली. त्यानुसार त्यांनी मोरिया ही नौका जेव्हा फ्रान्स देशाच्या किनाऱ्याजवळ पोहोचली तेव्हा पळून जाण्याचे ठरवले. त्यांनी रक्षकाला देहधर्म परिपालनासाठी स्वच्छतागृहाकडे नेण्यास सांगितले. रक्षकाने स्वच्छतागृहाकडे नेल्यानंतर त्यांनी आतून दाराला कडी लावली. भिंतीवर असलेल्या आरशावर आपल्या अंगातील कपडे अडकवून ठेवले, म्हणजे त्या आरशातून बाहेर उभ्या असलेल्या रक्षकाला आतल्या हालचाली दिसू नयेत याची काळजी घेतली. आणि त्यानंतर पोर्ट होल या छोट्याशा गवाक्षातून आपले शरीर मोठ्या कष्टाने बाहेर काढून त्यांनी समुद्रात उडी मारली. बाहेर उभा असलेला रक्षक खर तर सावधच होता. तो सारखा दाराला असलेल्या छोट्याशा काचेतून आतल्या हालचाली पाहण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आरशावर कपडे अडकवले असल्यामुळे त्याला आतली हालचाल दिसत नव्हती. आतमध्ये शांतता आहे, हालचाल नाही असं त्याला जाणवलं. आतमध्ये असलेल्या कैद्याची चाहूल त्याला लागेना, त्यामुळे तो घाबरला, उद्विग्न झाला. जर इंग्रज सरकारला अतिशय महत्वाचा वाटणारा हा कैदी जर पळाला असता तर त्याचा आरोप या सैनिकावर, या पहारेकऱ्यावर आला असता आणि त्याला शिक्षा झाली असती. म्हणून तो अतिशय घाबरला. आतमध्ये चाहूल न लागल्यामुळे त्याला संशय निर्माण झाला आणि म्हणून तो मोठमोठ्याने दार वाजवू लागला. अशा प्रकारे आपण या वाक्याचे स्पष्टीकरण लिहिणार आहोत आणि वैशिष्ट्यामध्ये आपण लिहिणार आहोत की अशा प्रकारे इंग्रज सरकारने खूप काळजी घेतली होती की हा राजकीय कैदी आपल्या तावडीतून सुटू नये, त्याला कडक शिक्षा करावी. आणि अशा प्रकारे जे लोक क्रांतिकारी मार्ग स्वातंत्र्यासाठी वापरतात त्या लोकांना भयानक शिक्षा होते, हे उदाहरण घालून देऊन भारतातील क्रांतिकारकांची चळवळ बंद पाडण्याचा त्यांचा विचार होता आणि म्हणून कडक पहारे त्यांनी बसवले होते, हे आपल्याला यातून दिसून येते. द्वितीयं वाक्यं त्रेतिनी इव हनुमान पुरा अप्लवत. आता यामध्ये पुन्हा आपण प्रथम सरळ अर्थ लिहिणार आहोत. सरळ अर्थामध्ये हनुमानाने ज्याप्रमाणे त्रेतायुगामध्ये, प्राचीन काळी त्रेतायुगामध्ये उड्डाण केले होते त्याप्रमाणे, हा सरळ अर्थ झाला. संदर्भामध्ये आपण पुन्हा लिहिणार ही पंक्ती हनुमत स्मृती या पाठातून घेण्यात आली आहे. हा पाठ डॉक्टर ग बा पळसुले यांच्या वैनायकम या महाकाव्यातून घेतला आहे. स्पष्टीकरण. आता या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला थोडक्यात सावरकरांची कथा सांगितली पाहिजे. सावरकर हे क्रांतिकारी मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यावे यासाठी प्रयत्नशील होते. ते शिक्षणाच्या निमित्ताने इंग्लंड देशात गेले होते.
तेथे त्यांनी बॉम्ब करण्याची कृती हस्तगत केली आणि भारतातील क्रांतिकारकांना ती कळवली. यामुळे इंग्रज सरकारने रागावून त्यांच्यावर भारतात घडलेल्या जॅक्सन या अधिकाऱ्याच्या खुनाला मदत केल्याचा आरोप ठेवला आणि त्यांना कैदी बनवले. या सावरकरांना कैदी म्हणून इंग्लंडमधून भारतात न्यावे, तेथे खटला चालवून त्यांना शिक्षा भोगण्यासाठी पाठवावे, यासाठी मोरिया या नौकेतून त्यांना इंग्लंडहून भारताकडे पाठवले जात होते. त्यांच्यावर पहारा बसवलेला होता. परंतु सावरकरांना इंग्रजांच्या कैदेत खितपत पडणे मान्य नव्हते. त्यासाठी त्यांनी प्राचीन वीर पुरुषांच्या चरित्रातून आदर्श घेतला. ज्याप्रमाणे कंस राक्षसाच्या बंदिवासातून कृष्णाने स्वतःची सुटका केली, औरंगजेबाच्या नजरकैदेतून शिवाजी महाराजांनी पलायन केले, त्याप्रमाणे सावरकरांनी पळून जाण्याचे ठरवले. मोरिया ही नौका जेव्हा फ्रान्स देशाच्या किनाऱ्याजवळ पोहोचली, तेव्हा या नौकेतून समुद्रात उडी मारून फ्रान्स देशाच्या दिशेने पोहत जावे. एकदा फ्रान्स देशात पोहोचल्यानंतर इंग्रज सरकारचा आपल्यावरील अधिकार संपला. फ्रान्स देशामध्ये उतरल्यामुळे फ्रान्स देशाच्या शासनाचा आपल्यावर अधिकार आहे आणि फ्रान्स देश आपल्याला इंग्रजांच्या ताब्यात देणार नाही, म्हणजे आपल्यावर खटला चालणार नाही, इंग्रजांपासून आपले रक्षण होईल, असा विचार सावरकरांनी केला होता. आणि म्हणून त्यांनी पोर्ट होल या विवरामधून आपले शरीर मोठ्या कष्टाने बाहेर काढून समुद्रात उडी मारली. सावरकरांची ही उडी मारण्याची क्रिया अतिशय धाडसाची होती, अतिशय कष्टाची होती. म्हणून कवीने या उडीला हनुमानाच्या उड्डाणाची उपमा दिली आहे. प्राचीन काळी सीतेच्या शोधासाठी हनुमान जेव्हा भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर पोहोचला, तेव्हा लंका या बेटावर पोहोचण्यासाठी मध्ये समुद्र होता, तो ओलांडणे आवश्यक होते. त्यावेळी हनुमानाने आपल्या सर्व शक्तींची आठवण काढली आणि मोठ्या धाडसाने उड्डाण केले आणि समुद्र पार केला. सावरकरांनीही येथे आपल्या सर्व शक्ती एकवटून, आपल्या सर्व इच्छाशक्ती एकवटून, आपली बुद्धिमत्ता पणाला लावून एक चांगली पलायनाची योजना शोधून त्याप्रमाणे त्यांनी धाडसाने समुद्रात उडी मारली आणि म्हणून कवीने त्यांना हनुमानाच्या उड्डाणाप्रमाणे ही उडी मारली अशी उपमा दिली आहे. हे आपण या वाक्याचं स्पष्टीकरण घेणार आहोत. त्यानंतर आपण वैशिष्ट्यामध्ये घेणार आहोत. कवीने सावरकरांची तुलना हनुमानाशी केली आहे. यामध्ये हनुमानाचे गुण आणि सावरकरांचे गुण यामध्ये कवीला साम्य आढळले आहे. हे साम्य कोणते किंवा हे गुण कोणते तर धाडस, शौर्य, साहस हे ते गुण आहेत. समुद्रावरून उड्डाण करणे किंवा समुद्रात उडी मारणे ही गोष्ट सोपी नाही, प्राण संकटात टाकणारी गोष्ट आहे आणि या दोघांनीही ती केली, म्हणून अशा प्रकारची उपमा कवीने वापरली आहे. हे आपण या वाक्याचं वैशिष्ट्य लिहू शकतो. तृतीयं वाक्यं किं वा शुचा न पुरुषस्य फले अधिकारः. वाक्याचं भाषांतर. शोक करण्यास काय उपयोग आहे? शोक करण्याचा काहीही उपयोग नाही, कारण माणसाचा फळावर अधिकारच नसतो.
हे वाक्याचं भाषांतर झालं. यानंतर संदर्भ वरील पंक्ती हनुमत्स्मृती या पाठातून घेतली आहे. हा पाठ डॉक्टर ग बा कळसुले यांच्या वैनायकम या महाकाव्यातून घेतला आहे. स्पष्टीकरण. वीर सावरकर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी आले असता त्यांनी बॉम्ब तयार करण्याची कृती भारतीय क्रांतिकारकांना पाठवली. त्याचा वापर करून जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्याचा वध करण्यात आला. इंग्रज सरकारने हा आरोप सावरकरांवर लावला. त्यांना राजकीय कैदी बनवून इंग्लंडमधून भारताकडे मोरिया या नौकेतून पहाऱ्यामध्ये पाठवण्यात आले. सावरकरांना इंग्रजांच्या कैदेमध्ये खितपत पडणे मान्य नव्हते, म्हणून त्यांनी पळून जाण्याचे ठरवले. इंग्रजांच्या पहाऱ्यातून पळून जाणे ही गोष्ट सोपी नव्हती. त्यासाठी आपली बुद्धिमत्ता पणाला लावून त्यांनी एक योजना आखली. या योजनेनुसार मोरिया ही नौका जेव्हा फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ पोहोचेल तेव्हा या नौकेतून सावरकरांनी बाहेर पडून समुद्रात उडी मारून फ्रान्स देशाच्या किनाऱ्याकडे पोहोच जायचे. फ्रान्स देशात अगोदरच ठरल्याप्रमाणे त्यांच्या मित्रांनी येऊन त्यांना भेटायचे आणि त्यांना फ्रान्स सरकारच्या ताब्यात द्यायचे. म्हणजेच इंग्रज सरकारचा सावरकरांवरील अधिकार संपेल, फ्रान्स सरकारचा अधिकार निर्माण होईल आणि त्यामुळे फ्रान्स सरकारचा अधिकार निर्माण झाल्यामुळे इंग्रज सरकार आपल्यावर खटला चालवू शकणार नाही असा विचार सावरकरांनी केला. त्यांनी ही आखलेली योजना अतिशय बुद्धिमत्तेची, अतिशय साहसाची आणि धाडसाची योजना होती. इंग्रजांच्या पहाऱ्यातून नौकेमधून स्वतःची सुटका करून घेणे ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती. त्यासाठी सावरकरांनी पोर्ट होल हे अतिशय कमी व्यास किंवा कमी रुंदी असलेल्या छिद्रातून स्वतःचे शरीर बाहेर काढले. अशा प्रकारे पोर्ट होल मधून बाहेर येत असताना त्यांचे सर्व अंग पोरखडले गेले आणि अतिशय उंचावरून समुद्रात त्यांनी उडी मारली. समुद्राच्या लाटा, त्या लाटांचा वेग पार करून ते फ्रान्सच्या दिशेने, किनाऱ्याच्या दिशेने पोहत गेले. ही सर्व कृती अतिशय धाडसाची होती, कारण पहारेकऱ्यांना लगेच संशय आला. त्यांनी पाठलागही केला, त्यांनी गोळ्या सुद्धा झाडल्या आणि या सगळ्यातून स्वतःला वाचवून फ्रान्स देशाच्या किनाऱ्यावर ते पोहोचले. तेथे फ्रान्सचे जे सैनिक होते त्यांच्याकडे त्यांनी आश्रय मागितला, परंतु इंग्रजांचे जे सैनिक पाठलाग करत आले त्यांनी फ्रान्सच्या सैनिकांना लाच देऊन या युद्ध कैद्याला म्हणजे सावरकरांना परत आपल्या ताब्यात घेतले आणि पुन्हा त्यांनी सावरकरांना त्या नौकेकडे परत नेऊन बंदिवासात टाकले. अशा प्रकारे खूप बुद्धिमत्तेने, खूप साहसाने सावरकरांनी पलायनाची योजना केली. नुसतीच केली नाही तर ती पार सुद्धा पाडली. परंतु ऐन वेळी शेवटच्या क्षणी काहीतरी चूक झाल्यामुळे किंवा शेवटच्या क्षणी शत्रू राजकीय डावपेचांमध्ये यशस्वी झाल्यामुळे सावरकरांची योजना विफल ठरली. ते पुन्हा बंदिवासात पडले. हे वर्णन कवीने करून असे म्हटले आहे की अरे रे, अशा प्रकारे मोठ्या बुद्धिमत्तेने निर्माण केलेला व्यूह, आचरणात आणलेला व्यूह सुद्धा निष्फळ ठरला. पण या बाबतीत शोक करण्याचं काही कारण नाही, कारण माणसाने आपलं कर्म केलं पाहिजे, तेवढाच त्याचा अधिकार असतो. त्या कर्माचं काय फळ मिळेल यावर त्याचा अधिकार नसतो
असे भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितले आहे. हे आपण या वाक्याचं स्पष्टीकरण घेणार आणि त्यानंतर वैशिष्ट्यामध्ये आपण लिहिणार की सावरकरांची ही पलायनाची जी कृती आहे त्याच इतिहासात खूप कौतुक झालं. त्यांचा प्रयत्न जरी अयशस्वी झाला असला तरी त्यांनी जे धाडस दाखवलं ते अतिशय महत्वाचं होतं. हे धाडस सुद्धा क्रांतिकारकांना प्रेरणा देणारं होतं आणि म्हणून हा प्रयत्न असफल झाला तरी सुद्धा कवीला वाईट वाटत नाही आणि म्हणून तो त्याच्या समर्थनासाठी, आपली समजूत घालण्यासाठी, वाचकांची समजूत घालण्यासाठी भगवद्गीतेतील या पंक्तीची आठवण करून देतो की एखादं काम यशस्वी होईल की नाही ही गोष्ट माणसाच्या हातात नसते आणि म्हणून यशाचा विचार न करता माणसाने कर्म करीत राहिले पाहिजे. सावरकर हे असे कर्मयोगी होते हे आपल्याला या वाक्यातून दिसून येते. द्वितीय प्रश्न, उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. या प्रश्नामध्ये आपल्याला पूर्ण वाक्य लिहिणं आवश्यक आहे आणि जो भाग आपण पर्याय जो स्वीकारून लिहित आहोत तो अधोरेखित केला पाहिजे. वीर सावरकरस्य वाहिनी मोरिया भारतम समनुद्दिश्य प्रस्थिता. ब हे उत्तर योग्य आहे. व्याघ्रिका ही त्या कवीने दिलेली उपमा आहे, परंतु नौकेचं नाव मोरिया असं आहे. त्यानंतर दुसरं वाक्य, वीर सावरकरः चिंतितवान सागरे प्राणहानी वरम. इंग्रज लोक खटला चालवण्याचं खोटं नाटक करणार आणि आपल्याला फासावर लटकवणार आणि जगापुढे असं मिरवणार की आम्ही न्याय देतो, परंतु प्रत्यक्षात अन्याय करणार. त्यापेक्षा पळून जाण्याचा प्रयत्न करूया, समुद्रात प्राण गेले तरी ठीक आहे. म्हणून ब हे वाक्य योग्य. यानंतर तिसरा प्रश्न, तिसरं वाक्य, तीर्ण जलधी विनायकः अधुना फ्रान्स देशम संश्रितः. ती मोरिया ही नौका इंग्लंडहून निघाली आहे आणि ती भारताकडे जाते. वाटेत फ्रान्स देशाच्या जवळ ती पोहोचली आहे आणि त्यामुळे नौकेतून उडी मारून फ्रान्स देशाच्या किनाऱ्याने ते पोहत गेलेत किनाऱ्याकडे आणि फ्रान्स देशावर ते त्या रक्षकाकडे आश्रय मागतायत आणि त्यामुळे फ्रान्स देशम संश्रितः. तृतीय प्रश्न, उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणं पूरयत. प्रथमं वाक्यं कंस बंधन गृहात पलायितः अर्भकः. आता यासाठी श्लोक क्रमांक 3 मध्ये देवकी सुतः असा शब्द वापरला आहे. त्यामुळे देवकी सुतः हे उत्तर लिहिलं तर योग्य आहे. समजा कोणी कृष्ण हा असं उत्तर लिहिलं तरी ते बरोबर दिलं जाईल, कारण तोच अर्थ आहे आणि त्यामुळे कृष्ण हा लिहिलं तरी चालेल. पाठातला शब्द देवकी सुतः असा आहे. द्वितीयं वाक्यं अब्धिसलिले प्रकुर्दितुम ऐच्छत. 6व्या श्लोकातील वाक्य आहे, तिथे वीर सावरकरः हे उत्तर आहे. तृतीयं वाक्यं भीतिभग्न हृदयः बभूव. आता इथे मॅडम आधीच्या प्रश्नाचं उत्तर काय म्हणालात? अब्धिसलिले प्रकुर्दितुम ऐच्छत हे द्वितीय वाक्य आहे, त्याचं उत्तर वीर सावरकरः. समुद्रात उडी मारण्याची इच्छा केली. तृतीयं वाक्यं भीतिभग्न हृदयः बभूव. हा आहे रक्षकः. 11व्या श्लोकामध्ये रक्षकः असं म्हटलंय. फार तर अधिक चांगलं लिहिण्यासाठी आंग्ल रक्षकः, इंग्रज सैनिक असं म्हणता येईल. नुसतं रक्षकः लिहिलं तरी बरोबर आहे. वीची शृंखलाः छेत्तुम आरभत. 13व्या श्लोकामध्ये विनायकः असा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून आपणही विनायकः लिहिलं तर चालेल.
कोणी समजा वीर सावरकर असं लिहिलं तरी ते उत्तर बरोबरच आहे. यानंतर चतुर्थ हा प्रश्न पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. यामध्ये पहिला प्रश्न, वीर सावरकरस्य वाहिन्याः नाम किं? वीर सावरकरस्य वाहिन्याः नाम मोर्या. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. कः शत्रुबंधनात पलायितः? आता इथे त्यांनी जी आधी उदाहरणं दिली आहेत, देवकी सुतः, श्री शिवाजी महाराजः च शत्रुबंधनात पलायितः, हे उत्तर इथे अपेक्षित आहे. तृतीय प्रश्न, वीर सावरकरः नित्य संनिहितं रक्षकं किम अब्रवीत? 7व्या श्लोकामध्ये ते वाक्य दिलंय, देहधर्म परिपालनाय मां शौचकूपमभि नेतुमर्हसि इति वीर सावरकरः नित्य संनिहितं रक्षकं अब्रवीत. चतुर्थः प्रश्नः, रक्षकः किम अवलोक्य भीतिभग्न हृदयः बभूव? आता यासाठी श्लोक क्रमांक 11 त्यामध्ये शून्य कक्षम अवलोक्य रक्षकः भीतिभग्न हृदयः बभूव, हे उत्तर सापडते. 5वा श्लोक, म्हणजे ह्याचं उत्तर शून्य कक्षम असं आहे. हो, 11व्या श्लोकात तो शब्द आहे, शून्य कक्षम अवलोक्य. 5वा प्रश्न, वीर सावरकरः कुतः स्वम अभ्यसलिले अक्षिपत? 12व्या श्लोकात वीर सावरकरः पोर्ट होल गवाक्षतः, गवाक्षतः हा शब्द 12व्या श्लोकात आहे. किंवा 6व्या श्लोकात पोर्ट होल विवरतः, पोर्ट होल विवर हा शब्द 6व्या श्लोकात आहे, तो घेतला तरी चालेल. गवाक्ष हा शब्द 12व्या श्लोकात आहे, तो घेतला तरीही चालेल. तहा हा प्रत्यय लावायचा त्याला, कुतः कोठून, गवाक्षातून, त्यासाठी गवाक्षतः. किंवा पोर्ट होल विवरतः, स्वम अभ्यसलिले अक्षिपत. 6वा प्रश्न, मज्जनोत्थितः विनायकः किम आरभत? 13व्या श्लोकात मज्जनोत्थितः विनायकः वीचिशृंखलाः छेत्तुम आरभत, समुद्राच्या लाटा पार करण्यास सुरुवात केली. 7वा प्रश्न, स्पृष्टे एव तटे विनायकः किम आह? 15व्या श्लोकात स्पृष्टे एव तटे विनायकः जितं मया इति आह. जेव्हा पोचले तेव्हा त्यांना असं वाटलं की ठीक आहे, एवढं तरी जिंकलो आपण, की पहाऱ्यातून सुटका स्वतःची करून समुद्रातून पोहत येऊन फ्रान्स देशावर पोहोचलो, म्हणून त्यांनी जितमया असे उद्गार काढले, असं कवी म्हणतोय. तर हे मॅडम 5व्या प्रश्नापासून जरा परत उत्तर सांगाल का? तर 5व्या प्रश्नामध्ये कुतः साठी गवाक्षतः हे उत्तर आहे 12व्या श्लोकात. किंवा 6व्या श्लोकात आहे उत्तर पोर्ट होल विवरतः. 6व्या प्रश्नामध्ये विनायकः वीचिशृंखलाः छेत्तुम आरभत हे उत्तर 13व्या श्लोकात आहे. आणि स्पृष्टे एव तटे विनायकः जितं मया इति आह हे उत्तर 15व्या श्लोकात आहे.